फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. सुप्रभात मैत्रिणींनो, मित्रांनो, सर्वांना नवीन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हे बघा, मी तुम्हाला बाहेरचं माझा नजारा दाखवत आहे. अंगणातला आमची नारळाची बाग आहे. छोटी छोटी झाडं लावलेली आहेत, फुलांची, फळांची. आता मी तुम्हाला दाखवते. किती सुंदर हिरवं दिसत आहे. नुकतंच उजाडलं आहे. चला दुकानाकडे जाऊया. दुकान तर उघडलेलं दिसत आहे आणि दुकानाची क्लिनिंग चालू आहे. चला तर आतपर्यंत जाऊन बघूया कोण करत आहे क्लिनिंग दुकानाची. आमचे आहो करत आहेत दुकानाची क्लिनिंग. सकाळी सकाळी जे कचऱ्याबरोबर सगळी जी निगेटिव्हिटी असते ती निघून जाते आणि स्वच्छतेमध्ये आपल्याला काम करायला खूप छान वाटतं. आणि हे स्वतः पूर्ण स्वच्छ करत असतं. अंगण, दुकान तर झाडतातच, परंतु आजूबाजूचा परिसरही आम्ही दोघे मिळून स्वच्छ करत असतो, की आपल्यालाही प्रसन्न वाटावं आणि येणाऱ्या जाणाऱ्यालाही परिसर स्वच्छ वाटावा, म्हणून आम्ही क्लिनिंग करत असतो. काका आलेले आहेत. ते पेपराचं काम करतात, पेपर वाटतात. त्यांचं वय 70च्या पुढे आहे, तरीही ते अजून थोड्या लवकर उठून काम करतात. हे गेलेले आहेत, त्यांचं कामाची गडबड सुरू आहे. चला तर मग मी पण आता कामाला सुरुवात करते नवीन दिवसाची. किचनमध्ये येऊन मी पहिल्यांदा चहा ठेवते. सगळेजण येतात ना दुकानात, त्यांना चहा द्यायला लागतो. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, माझी सुरुवातच होते एक फक्कडशा चहाने. 2 प्रकारचे चहा करावे लागतात मला. एक साखरेचा चहा वेगळा, दूध घातलेला असतो, आणि गुळाचा चहा म्हणजेच ब्लॅक टी, तो जो असतो ना, तो मी त्याच्यामध्ये दूध नाही घालत, त्याच्यामध्ये मी गूळच घालते. फक्त तो गुळाचा चहा असतो. अशा प्रकारे मी सुरुवातच आमचा चहाने होते दिवसाची सुरुवात. आता तो काय झाले, त्याशिवाय एकदा सवय लागली ना चहाची की तो हवाच असतो. आणि असं सांगतात की वयाच्या 40 नंतर पांढरे पदार्थ कमी करावेत. हो, आता मी 40 नंतर सांगते. लोक सहसा 60 नंतर हे सगळं डाएट वगैरे फॉलो करायचे, परंतु आता सगळा काळ बदलला आहे. त्यामुळे आपल्याला आता 40 नंतरच सगळे डाएट फॉलो करावे लागतात. हे बघा, मी दोन्ही प्रकारचे चहा करते, कारण की दुधाच्या चहाने शक्यतो ॲसिडिटी जास्त होते असं म्हणतात, परंतु काही जणांना सवय असते दुधाचा चहा पिण्याची. मी ब्लॅक टी आणि दुधाचा चहा देते सर्वांना. दूध गरम करून घेणं हे एक पहिलं काम असतं. त्यानंतर करून घेतला नाश्तानंतर देवपूजा. आज गुरुवार आहे. गुरुवार असल्यामुळे माझी स्पेशल गुरुवारची देवपूजा तर असतेच. हे माझे गुरुराया, त्याच्यासाठी मी सगळी तयारी करून देवपूजा करून घेते आधी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मी माझ्याकडे गणपतीची मूर्ती आणि पिंड आहे, त्याची पूजा करून घेतली. महाराजांच्या फोटोची पूजा करून घेतली. अशा पद्धतीने माझी दर गुरुवारची पूजा असते. ती आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. आणि बघा कसे माझे महाराज छान दिसतात हार घातल्यानंतर. गुरुराया
सतत माझ्या पाठीशी असणारे माझे गुरुराया आहेत. आणि मी त्यानंतर उंबऱ्याची पूजा करून घेते दर गुरुवारी. रोजच करते, पण दर गुरुवारी स्पेशल असं ही पूजा असते. आणि पूजा ही गुरुवारची झाल्यानंतर मला खरंच खूप फ्रेश वाटतं. एक नवी उभारी येते मनाला आणि आपले गुरुराया आपल्या पाठीशी आहेत असं नेहमी मला वाटत असतं. अशा पद्धतीने मी काय करून घेतलेली आहे, पूजा करून घेतलेली आहे आणि तो तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. चला तर मग गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. काही ज्या निगेटिव्हिटी असतील तर त्या ह्या पूजेमुळे उंबरा पूजन घरामध्ये पूर्ण ठिकाणी गोमूत्र शिंपडून घेतलं आणि याच्यामुळे काय पूर्ण निगेटिव्हिटी जी आहे ती निघून जाते आणि घर सकारात्मकतेने भरून निघतं आणि नवीन सुरुवात होते. माणसाने कसं सांगतात ना, वर्तमानच जगावं आणि वर्तमान जर आपला फ्रेश असेल, चांगला असेल तर तो कोणाला आवडणार नाही. म्हणून नवीन दिवसाची सुरुवात पूजेने, आपल्या हिंदू धर्मामध्ये तर पूजेनेच करतात. अशा प्रकारे मी उंबऱ्याला हळदी लेपन केलेलं आहे आणि अशी सुंदरशी पूजा माझी झालेली आहे.